वेलकम टू रिद्धीज किचन. हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. आता उन्हाळा लागला म्हणजे मुलांना दिवसभर काही ना काही खायला लागत असतं, म्हणजे त्यांना भूक लागत असते. तर मग त्याच्यासाठी आपण त्यांना काहीतरी बटाट्यांपासून स्नॅक्स बनवूया. म्हणजे बटाटे बाजारात पॅकेटमध्ये मिळतात तसे चिप्स बनवूया. चला तर मग मी अगोदर 4 बटाटे घेतले, त्यांची सर्वांची साल काढून घेतली. बटाटे मोठ्या साईजचे असले तर एकदम छान, पण माझ्याकडे मीडियम साईजचेच होते म्हणून मी तेच बटाटे घेऊन घेतले. त्यांची साल काढली आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. आता आपल्याकडे बटाटे ची वेपर्सची जी किसणी असते वेपर्स करायची, तिच्याने आपण किसून घ्यावे. किसणी नसली तर तुम्ही चाकूनेही किसले तरी म्हणजे चाकूनेही गोल चकत्या केल्या तरी चालणार आहे. मी याच्यात केले. हे बघा, छान बटाटे हे आपले किसून झाले. आता हे बटाटे किसताना शेवटचं जे उरतं बटाट्याचं ते वेस्टेज न करता मी काय केले, त्यांचेही उभे उभे पकडून बारीक किस करून घेतला. म्हणजे बटाटे आपले वेस्ट जाणार नाही असे मी करून घेतले. आता सर्व बटाटे आपण किसून घेतले. आता यांना आपण चांगले पाण्यात स्वच्छ पाण्यात धुवून घेऊया. हे बघा, किस आणि हे आपले जे बटाटे आपण गोल वेपर्ससारखे केले होते ते. आता एका कढईत मी पाणी ठेवले. पाण्यात मीठ टाकले चवीनुसार आणि पाण्याला चांगली उकळ येऊ दिली. म्हणजे पाणी चांगलं बॉईल होऊ दिलं. पाणी जेवढं बॉईल होईल तेवढं चांगलं राहील वेपर्स बनवायसाठी. पाणीला उकळ आली की आपण जे वेपर्स बनवले ते मी ते साईडला केले आणि किस बाजूला ठेवला. आता याच्यात आपण जे बटाटेचे वेपर्स केले होते ते टाकून देऊया. हे बघा, आणि फक्त 3 ते 4 मिनटंच बॉईल पाण्यातून आपल्याला मिक्स करून घ्यायचे. जास्त वेळ घ्यायचं नाही. मी 3 ते 4 मिनटं पाण्यातच असं मिक्स करून घेतले आणि लगेच काढून घेतले एका चाळणीत. पाणी पूर्ण गाळून घेतले. हे बघा, एका चाळणीत सगळे चिप्स जे मी केलेले होते ते सर्व काढून घेतले. चाळणीत सगळं पाणी आपण चिप्सचं काढून घेऊया. त्यानंतर आपण जे चिप्स किस केलेलं होतं तो पण याच बॉईल पाण्यात आपण 2 मिनटं 3 मिनटं, कारण त्याचं किस आहे त्याला जास्त वेळ लागणार नाही म्हणून मी 2 ते 3च मिनटं हा किस नुसता पाण्यातून काढून घेतला, उकळत्या पाण्यातून. याला जास्त वेळ लागणार नाही, कारण जास्त वेळ लागला तर ही जास्त शिजून जातील म्हणून. हे बघा, 2 मिनटात मी लगेच ते पण काढून घेतले गाळणीत. आणि आता आपण हे सर्व थंड करून घेऊया. अगोदर मी गाळणीत सर्व पाणी हे चांगलं नितळू दिलं, म्हणजे पूर्ण पाणी निघू दिलं. आणि मग त्यानंतर एक कॉटनचा रुमाल घेतला. आता आपण काय करूया, हे सर्व वेपर्स चिप्स जे केलेले आहे त्यांचं पाणी सुकायला हवं म्हणून मी यांना बघा असं गाळून घेतलं. आता यांना मी सुकण्यासाठी फॅनखाली ठेवेल. एक कॉटनचा रुमाल घेतला, त्याच्यावर सर्व चिप्स हे मी पसरवून दिले, बारीक असे पसरवून दिले आणि फॅन फुल करून दिला. आपल्याला उन्हात सुकवायचे नाही आहे ते, फक्त त्याच्यातलं पाणी जे आहे ते आपल्याला सुकवून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी घरातच फॅनखाली हे चिप्स येतं ते सुकवून घेतले. फॅन एकदम फुल करून दिला. माझ्याकडे माझ्याकडे रुमाल हा छोटा होता, तुमच्याकडे मोठा असला तर तुम्ही सर्व मोकळे मोकळे पसरून द्या. आता मी गाळणीत हे किस पण सुकवण्यासाठी म्हणजे फॅनखाली ठेवलं आहे. हे बघा, चिप्स आपले बऱ्यापैकी पाणी हे त्याचं कमी झालं आहे, म्हणजे सुकतं आहे. किससुद्धा आपण तसंच करूया. किसलाही आपण चाळणीत मोकळ्या याच्यात ठेवूया. तुमच्याकडे कॉटनचा रुमाल असेल तर तुम्ही चिप्स जे आपण किस केलेलं होतं ते पण तुम्ही ठेवलं तरी चालेल. मी अशा पद्धतीने सर्व चिप्स हे मोकमोकळे हवेत पसरवून दिले. एक अर्धा तासात चिप्स हे आपलं पाणी पूर्ण सुकून जाईल. आणि जर आपल्याला घाई असेल तर तुमच्याकडे टिश्यू पेपर असेल तर तुम्ही टिश्यू पेपरनेही सर्व चिप्स पुसून घेतले तरी चालेल. मी तसंच केलं. मला थोडी घाई होती, मग मला एवढा वेळ नव्हता की मी अर्धा तास त्याला वाढू देऊ. तर मग मी माझ्याकडे टिश्यू पेपर होता म्हणून मी टिश्यू पेपरने सर्व चिप्स हे पुसून घेतले. आणि टिश्यू पेपरने एकदम पटकन असे चिप्सचं पाणी हे सुकून गेलं. हे बघा, असं आपल्याला, कारण आपल्याला चिप्स हे ओले नाही राहू द्यायचे. हे बघा, असे फक्त त्यांचे पाणी जे येते टिश्यू पेपरने मी सोक करून घेतलं. आता एका कढईमध्ये मी तेल टाकलं.
तेलात आपल्याला तळायसाठी. आणि आता कॉर्नफ्लोअर घेतलं. कॉर्नफ्लोअर हे फक्त थोडंच आपल्याला लावायचं आहे, जास्त लावायचं नाही आहे. फक्त थोडंसं असं हात लावायचा आणि मिक्स करून घ्यायचं. जास्त आपल्याला थर चढवायचा नाही आहे. फक्त जे आपण चिप्स आहे ते क्रिस्पी होण्यासाठी आपण कॉर्नफ्लोअर लावून घेतलं. आता गरम तेल झालं की गॅस एकदम कमी करून द्यायचा, जास्त फुल करायचं नाही. कारण गॅस जर फुल केला तर चिप्स तर तळले जातील पण लाल होतील. आपल्याला सेम बाजारात मिळतात तसे चिप्स करायचे आहे, म्हणजे पांढरे सफेद दिसायला हवे आणि क्रंची पण लागायला हवे. म्हणून आपण कमी गॅसवर मस्त थोडे थोडे करून सर्व चिप्स हे असे तळून घेऊया. आणि चिप्स तळले गेले की टिश्यू पेपरवर पसरून देऊया, जेणेकरून त्यातलं तेल जे आहे ते सोक होऊन जाईल. असेच प्रत्येक वेफर्स जे आहेत ते आपण थोडे थोडे करून मग तळून घेऊया. आणि कमी गॅसवरच तळायची, जास्त आपल्याला फुल गॅस करायचा नाही आहे. थोडं शांततेत करायचं, पण एकदम छान होतात. आणि क्रिस्पी ते एवढे छान झाले होते की म्हणजे कोणालाच वाटणार नाही की मी घरगुती बनवले आहे. असं वाटत होतं की जे आपण लेस कंपनीचे खातो ना, मुलांना घेऊन देतो, आपल्यालाही आवडतात ते. म्हणजे चटणी नसते पण मीठचं थोडंसं चव असते आणि एकदम सॉफ्ट असे चव असते. लहान मुलंही खातील असे ते लेसचे चिप्स असतात, सेम ती चव झालेली होती. मी सर्व चिप्स असेच तळून घेतले आणि टिश्यू पेपरमध्ये सोक करून घेतलं तेल. आता बघा, या 4च बटाट्याचं माझं एवढं मोठं बाऊल हे चिप्स तयार होऊन गेले. आता आपण एवढे चिप्स जर बाजारात घ्यायला गेलो असतो तर 100 रुपयाचं वर पाकिट येतो मोठं चिप्सचं. आणि छोटं तर आपल्याला माहितीच आहे, मुलं फोडतात तेव्हाच संपून जातात. आणि बघा कसे क्रंची पण झालेले आहे. सर्व चिप्स असेच क्रंची झालेले होते. हे बघा, तुम्हाला आवाजाने समजलंच असेल. आता आपण याला एअरटाईट डब्यात भरून देऊया. मुलांना हे आपलं घरगुती बनवलेले एकदम छान असतात. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तुम्हा सर्वांना? रेसिपी आवडल्यास रिद्धीज किचनला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. अशाच नवनवीन रेसिपी पाहत राहा आणि खात राहा, मजेत राहा.